9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आळसंद गाव नेहमीच चर्चेत राहिले ते तिथल्या राजकारणामुळे. आळसंद गावच्या हिम्मतराव जाधव यांनी नुकतीच जिल्हा परिषद निवडणुकीत बाजी मारली. त्यामागे त्यांच्याबरोबर त्यांचे चिरंजीव अभिनंदन उर्फ हिम्मतराव जाधव यांचेही खूप मोठे कष्ट आहे. विरोधकांकडून आळसंद ग्रामपंचायत ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गावचा नक्षाच बदलून टाकला आहे. आमदार सुहास बाबर यांचे कट्टर समर्थक राहिलेल्या अभिनंदन जाधव यांनी गावातील सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावातील समस्या सोडवण्यावर भर दिला. आमदार सुहास बाबर यांच्या भक्कम पाठिंब्यावर त्यांनी कधीही न झालेली कामं करून माझी वसुंधरामध्ये आळसंदला राज्यात प्रथम क्रमांकावर आणले आणि सगळीकडे आळसंदची चर्चा सुरू झाली. सरपंच म्हणून पदभार घेतल्यापासून अभिनंदन उर्फ अजित हिम्मतराव जाधव यांनी झपाटल्यासारखे काम करीत गाव बदलला आणि त्याचीच फळ म्हणून आळसंद राज्यात पहिले आले आणि गावातील नागरिक विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा करताना गावातून सवाद्य मिरवणूक काढली. अभिनंदन उर्फ अजित हिम्मतराव जाधव यांनी सरपंचपदी विराजमान झाल्यावर कसे काम करावे याचा नवीन आदर्श इतर ग्रामपंचायतींसमोर घालून दिला. आमदार सुहास बाबर यांनीही या आपल्या सच्च्या कार्यकर्त्याचे तोंड भरून कौतुक केले आहे. पाहूयात काय म्हणाले ते. खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघाच्या दृष्टीनं आज खूप मोठी ऐतिहासिक घटना आपल्या या तालुक्याच्या दृष्टीने घडलेली आहे. आळसंद हे गाव माझी वसुंधरा या स्पर्धेमध्ये राज्यामध्ये पहिलं आलंय. 3 ते 5 हजार लोकसंख्येच्या गावामध्ये आळसंद प्रचंड मोठं कष्ट घेऊन माझी वसुंधरा ह्या राज्यामध्ये पहिल्या आल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. गेले 1 वर्ष झालं या अभियानामध्ये राज्यात पहिलं यायचा असा चंग आळसंदच्या सगळ्या ग्रामस्थांनी बांधला होता आणि ह्याच्यासाठी खऱ्या अर्थानं कष्ट घेतले तर ते आमचे सहकारी मित्र सरपंच अभिनंदन जाधव आणि त्यांचे सगळे सहकारी, मग उपसरपंच असतील, ग्रामपंचायतचे सगळे बॉडी असेल, गावातले सगळे त्यांचे सहकारी असतील, सगळ्यांनी गट तट विसरून ह्या अभियानामध्ये ताकदीनं भाग घेऊन गावाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, मग त्या अभियानामध्ये ज्या गोष्टींचा समावेश होता, मग 2 एकरामध्ये देवराई उभा करणं, चार्जिंग स्टेशन उभा करणं, सीड बँक तयार करणे, पाण्याचा ताळेबंद आखणे, अशा अनेक क्रायटेरियावरती ही स्पर्धा पार पडली होती आणि खूप मोठं यश या आळसंद गावाला मिळाले. लोकसहभागातून जलसंधारणाची कामं करणं, वृक्षारोपण करणं, अशा अनेक आघाड्यावरती ही स्पर्धा पार पडली. आळसंद गाव प्रचंड मोठी एकती दाखवून ह्या गावानं हे खूप मोठं यश मिळवलंय. आज गाव राज्याच्या नकाशावरती आलंय. मी तमाम सगळ्या गावकऱ्यांचं, सगळ्या त्या कारभाऱ्यांचं मनापासून ठिकाणी अभिनंदन करेन. माझ्यासाठी मी ह्या भागाचा लोकप्रतिनिधी आहे, त्यांना खूप मोठं यश या लोकांनी मिळवलं, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी सगळ्या मतदारसंघाच्या वतीने आळसंद गावचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन. मी दुसरं अभिनंदन करेन खानापूर पंचायत समितीचं. खानापूर पंचायत समितीचे BDO साहेब, त्यांचा सगळा स्टाफ, त्यांचे सगळे HOD, या सगळ्यांचं मी तालुक्याच्या वतीनं अभिनंदन करेन. माझी वसुंधरा स्पर्धेमध्ये आपल्या पंचायत समितीनं विभागामध्ये पहिला क्रमांक पटकावला. मी 10 वर्ष या पंचायत समितीमध्ये कामकाज केलंय. यशवंत पंचायत अभियानमध्ये ही पंचायत समिती राज्यात पहिली आली होती. त्याच पद्धतीनं काम करत घेऊन अगदी प्रशासकीय काळामध्ये अत्यंत चांगला कारभार ह्या सगळ्या मंडळींनी केला आणि त्याचं फलित म्हणून मला असं वाटतं की यशवंत पंचायतला पण ही पंचायत समिती विभागात पहिली आले, राज्यात पहिली येण्याचं मला अपेक्षा आहे. पण माझी वसुंधरा स्पर्धेमध्ये सुद्धा खानापूर पंचायत समिती विभागात पहिली आल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन. तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी अभिमानास्पद आणि माझी छाती अगदी अभिमानानं भरून येईल असं काम केल्याबद्दल मी तमाम आळसंदकरांचं आणि खानापूर मधल्या सगळ्या नागरिकांच्या मनापासून या ठिकाणी आभार मानेन. माझी वसुंधरा अभियानामध्ये आमच्या आळसंद ग्रामपंचायतीने सहभाग घेतला होता. खरं तर आज आमच्या सर्व आळसंदकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे आमचं गाव हे महाराष्ट्रात प्रथम येत आहे आणि खरं तर हे सगळं श्रेय आळसंद गावातील सर्व ग्रामस्थ असतील, शालेय विद्यार्थी असतील, शालेय शिक्षक असतील, महिला बचत गट असतील, आमचे आरोग्याचे सर्व कर्मचारी असतील, अंगणवाडी सेविका, यांच्या सर्वांचं मोलाचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभलं आणि आमचं गाव आज महाराष्ट्रात प्रथम क्रमांकात आमचं गाव येत आहे. आमच्या गावाला 1 कोटी रुपयाचं बक्षीस देखील आम्हाला मिळतंय. त्यामुळे फार मोठा आनंद आम्हाला होतो.
नमस्कार. आज 3,000 ते 5,000 राज्यामध्ये आमचं गाव प्रथम क्रमांकाने आलेलं आहे. त्या गावचे सरपंच अभिनंदन जाधव व त्यांची टीम यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. आणि माझी वसुंधरा योजनेमध्ये राज्यात प्रथम क्रमांकाचं बक्षीस आम्हाला मिळालेलं आहे. लोकसंख्या 3,000 ते 5,000 पर्यंत राज्यामध्ये प्रथम येणं ही सोपी गोष्ट नाही. फार मेरिटवर त्यांनी 500 मार्काचा पेपर कशा पद्धतीने सोडवलेलं आहे. आणि कामच करतं. आम्ही बाकी कोणावर टीका केली नव्हती. आम्ही ग्रामपंचायत गेले 10 दिवसापूर्वी आमच्या जिल्हा परिषदेचा निकाल झाला. अनेक काही गोष्टी झाल्या आणि माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यामध्ये जिल्हा परिषद झाल्या दिवशी किमान 8-9 दिवसातून हा माझी वसुंधरा योजनेचा निकाल लागतोय. हे मला अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि गावाच्या दृष्टीने फार मोठा अभिमान आहे. राज्यामध्ये प्रथम येणं ही काय जोक नव्हे. त्या ठिकाणी कामच करावं लागतं. त्याबद्दल सर्व गावकरी ग्रामपंचायतीनं सहकार्य केलं, आम्हाला सर्व मंडळीनं सहकार्य केलं. त्याबरोबर गेल्या आठवड्यामध्ये मला स्वतःला जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून 16-17 गावाच्या लोकांनी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करायला पाठवलं. त्याबद्दल सर्व मतदारांच्या अभिनंदन, आभार. आणि ह्या गावाच्या प्राधान्याने लोकांनी माझी वसुंधरा योजनेसाठी जे योगदान दिलं त्यासाठी सर्व ग्रामस्थांचं मी जाहीर आभार मानतो. ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत आळसण म्हणजे आळसण येथील म्हणजे आळसण येथील 5.0 या माझी वसुंधरा अभियानातील आपले गाव महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर बक्षीस मिळवून यश संपादन केले आहे. या बक्षिसाच्या पाठीमागील गावातील सर्वांचे सहकार्य लाभल्यामुळे व ग्रामपंचायतीमध्ये सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल व गावातील सर्व प्रतिनिधी यांच्या सर्व सहकार्यातून हे मोठं यश या ग्रामपंचायतीला संपादन झालेलं आहे. तरी या यश संपादन झाल्यामुळे मी ग्रामपंचायतीच्या प्रशासनाच्या वतीनं सर्वांचे आभार व धन्यवाद मानतो.